एक माणूस त्याच्या घरापासून दक्षिणेकडे चालण्यास सुरू करतो 6 किमी चालल्यावर, याचा अर्थ तो दक्षिणेकडे येतो आणि किती किमी चालला तो 6 किमी. इथून तो आला आणि इथे 6 किमी चालला. ठीक आहे. तो आपल्या डावीकडे वळतो आणि 5 किमी चालतो. त्याची डावी बाजू कुठली? इथून डावी बाजू कुठली? इकडे. किती किमी चालला? 5 किमी. ठीक आहे ना. चालल्यानंतर तो डावीकडे वळून पुन्हा 3 किमी चालतो. 3 किमी कुठे? डावी बाजू म्हणजे वर. 3 किमी म्हणजे इथे आला. पुढे त्यानंतर तो आपल्या डावीकडे वळून 9 किमी पर्यंत चालल्यावर कुठे वळतो तो? डावीकडे. डावी बाजू कुठली त्याची? इकडे. इकडे किती आला तो? बघा, हा इथून जे इथे येतो असा 9. आता 9 येण्यात पहा, इथे जेव्हा इथपर्यंत आला तो 5 आला. असं हे 5 आहे ना, म्हणजे हे 5 आला आणि इकडे किती आला? 4 आला. कळत आहे का? 5 आणि 4 पूर्ण किती? तो आपल्या डावीकडे वळून 9 किमी पर्यंत चालत राहिला तर तो त्याच्या घरापासून किती अंतरावर आहे? आता मला एक सांगा, हे किती होतं? हे पूर्ण किती आहे? याचा अर्थ हे किती? हे किती असायला पाहिजे? कारण इथून इथपर्यंत 3 आहे ना, पण हे 3 असेल तर हे सुद्धा 3 असेल. मग आता आपल्याला अंतर कुठलं काढायचं आहे? हे काढायचं आहे. कळत आहे का? सुरुवातीला इथं होता, आता शेवटी इथे आला. हे लक्षात. मग इथे पहा, या ठिकाणी हे अंतर किती आहे? 4. हे अंतर आहे आपलं 4 आणि हे इथून इथपर्यंत अंतर किती आहे? बस झालं. सिद्धांत लावा या ठिकाणी. काय? x चा वर्ग बरोबर 4 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग. काय होईल? x चा वर्ग बरोबर 4 चोक 3 त्रिक. चला, x चा वर्ग बरोबर हे दोन्ही मिळून किती रे? आणि हा 25 चं वर्गमूळ किती? तर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. किती? 5. ओके, चला 5.